नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी कधीचे तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार होते आणि ती म्हणजे माझं बुक्सचं कलेक्शन. तर माझ्याकडे बऱ्यापैकी पुस्तकं आहे आणि मला वाचायला खूप आवडतं. मला आणि माझ्या मिस्टरांना. तर आम्ही दोघं नेहमी पुस्तक वाचत राहतो आणि वाचन ही एक खूप चांगली सवय आहे. आणि वाचनामुळे आपल्याला खूप काही शिकायला भेटतं, चांगल्या गोष्टी आणि चांगलं ज्ञान पण मिळतं. तर मला वाटतं तुम्ही पण ही पुस्तकं एकदा नक्की वाचून बघा. तर मी ती पुस्तकं तुम्हाला दाखवते आणि लेखकांची नावं वगैरे सांगते. आणि मी काही कथा आणि कादंबऱ्या वाचली आहे, त्याची थोडीफार माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर आधी पुस्तकं दाखवून देते आणि नंतर मग मी थोडीफार माहिती सांगेल. तर चला सुरुवात करूया. तर हे बघा, एवढी बुक्स आहे. तर आधी मोजली नव्हती मी किती बुक आहे ते, पण आत्ता मोजली तर ती 100 पुस्तकं आहेत. तर हा बघा, हिंदू नावाचा पुस्तक आहे आणि लेखक आहे भालचंद्र नेमाडे. हा बघा, भगवान शंकरावर आहे. मेलुहा नावाचा लेखक आहे अमिश. छान पुस्तक आहे. आणि महाराणा हा पण भगवान शंकरावरच आहे. द हिडन हिंदू याचे 3 भाग आहे. लेखक आहे अक्षय गुप्ता. हा दुसरा भाग आपल्या हिंदू धर्मावरच आहे. आणि हा तिसरा भाग अक्षय गुप्ता. हा भगवान शंकरावरच आहे, नागाव का रहस्य. लेखक आहे अमिश. तर बरेच पुस्तकं हिंदू धर्मावरच आहे. जो बळीराजा होता, बळीवंश, त्याचा पुस्तक आहे. छान असं पुस्तक आहे. आचार्य प्रशांत वेदांत नाव आहे पुस्तकाचं. वायुपुत्र भगवान शंकरावरच आहे. रामराज्य आशुतोष राणा लेखक आहे. ते चांगले ॲक्टर आणि लेखक पण चांगले आहे आणि त्यांची 4-5 पुस्तकं आहे माझ्याकडे. हिंद राष्ट्र राम कहाणी. हे बघा लेखकाचं नाव. सच्ची रामायण. वाल्मिकी रामायण. मंजिरी देशपांडे. भारतीय दर्शन हा पहिला भाग आहे आणि हा दुसरा भाग डॉक्टर राधाकृष्ण यांनी लिहिलेलं आहे हे. आणि आधुनिक भारताचा इतिहास. साहित्याची रूपरेखा. दुर्गा भागवत. आपल्या महाराष्ट्रातील पहिलं सुरेंद्र चौहान यांनी एव्हरेस्ट सर केला होता.
तर त्यांनी किती कष्टाने एव्हरेस्ट सर केलं आहे हे या पुस्तकात सगळी माहिती दिली आहे. छान असं बुक्स आहे. योग्य काय, तर ह्या पुस्तकात कथा आहे. याच्यामध्ये पण कथाच आहे. बाळूच्या अवस्थाराची डायरी असं पुस्तकाचं नाव आहे. एका मुलीची डायरी आहे ही. समकालीन पाश्चात्य दर्शन. उद्या कथा आहे याच्यात पण. भारतीय दर्शन. हा बघा अल-बेरुनी. तर जे आपल्या देशात आले होते प्रवासी, त्यांची पुस्तकं आहेत. इकिगाई जपानचं पुस्तक आहे. डिअर तुकोबा, तुकोबा महाराजांचं माहिती आहे याच्यात. हा छान पुस्तक आहे. सोफी का संसार. त्याच्यात एक लहान मुलगी असते आणि तिचा वाढदिवस असतो तेव्हा तिला त्यांच्या डाक बॉक्समध्ये 2 चिठ्ठ्या सापडतात की तुम कौन हो और तुम्हारा जीवन क्या है असं. तेव्हापासून ती मुलगी ह्या 2 प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते. तर छान अशी कथा आहे. तर नक्की वाचून बघा. सोफी का संसार. द काइट रनर हा पण छान पुस्तक आहे. जॉर्ज ऑवेल 1984. जे चीनमधले आले होते भिक्षू, त्यांनी आपल्या देशात फिरले. त्यांचा आहे भारत यात्रा. तर 3 पुस्तक आहे. हे बघा त्याचाच भाग आहे. 2-3 भिक्षू आले होते. हा पण त्यांचाच आहे. हा बघा. हा पण एक महान चीनीचा बुक्स आहे. सेपियन्स युval नोआ हरारी मानव जाती. शिवसूत्र ओशोचा पुस्तक आहे. तर ओशोचे पण 2-3 पुस्तक आहेत माझ्याकडे. अब्राहम लिंकन यांचं जीवनचरित्र दिलेलं आहे. तर छान असं पुस्तक आहे. मुलांसाठी आहे. पंचतंत्र. छान अशा गोष्टी आहेत. साहित्य विचार मराठीचं. याच्यात विनोद आहे. तितली ही पण सुंदर कथा आहे. तर याच्यात एक बाई असते, तिचं लहान मुलं मरून जातं. मग आठवण म्हणून ती त्या मुलाचं केस कापून घेते. तर छान अशी स्टोरी आहे. कोलंबसचं वृत्तांत. तर आपल्या देशामध्ये जेव्हा कोलंबस आला होता त्याची माहिती आहे. ज्ञानगंगा हे पण आपल्या हिंदू धर्मावर आहे. वेडात मराठी वीर दौडले साथ आपल्या महाराजांचे जे मावळे होते
त्यांचं पुस्तक आहे. भगवद्गीता आहे, छोटंसं पुस्तक, मराठी अनुवाद आहे. लक्ष्मीबाई टिळक, तर त्यांचं स्मृतिचित्रे, तर त्यांचं आत्मचरित्र याच्यात दिलेलं आहे. तर त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या पूर्ण जीवनाचं. छान पुस्तक आहे. ग्रंथ दीपा देशमुख यांनी लिहिलेला आहे. सुधा मूर्ती ह्या एक चांगल्या समाजसेविका आणि छान अशा लेखिका आहे. तर त्यांचे पण 3-4 पुस्तक माझ्याकडे आहेत. तर छान लिहितात ते. ओशोचं पुस्तक आहे जीवन की खोज. आनंद ओवरी कथा आहे याच्यात. वरण भात लोणचं, तर याच्यात पण कथा आहे. छान छान अशा कथा. कैलास सत्यार्थी, तुम पहले क्यों नहीं आए. भिंती आडच्या. स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र आहे आणि हे मी 2014ला वाचलं होतं. छान असं पुस्तक आहे हे. तेव्हापासून माझ्याकडे आहे. तर त्यांचं पूर्ण जीवनाचं लिहिलेलं आहे. लहानपणापासून, जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. आणि ते कसं धर्म परिषदेत अमेरिकेत गेल्यावर शिकागोमध्ये कसं दिवस काढले त्यांनी आणि त्यांना किती कष्ट झाले ते सगळं याच्यात आहे. तर एक भारी पुस्तक आहे, तुम्ही एकदा नक्की वाचा. ओशोचंच पुस्तक आहे शून्य समाधी. आशुतोष राणाचाच आहे मौन मुस्कान की मार. याच्यात पण छान आहे कथा. मिथकों से विज्ञान तक, गौहर रजा लेखिका. हाउ टू रीड ए बुक, होमो डेयस याचे 2 पुस्तक आहे. हे बघा, 1000 स्प्लेंडेड स्नेव्स. द काइट रनरचेच आहे. पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान, याचे 2 भाग आहे. हा पहिला आहे आणि हा दुसरा. तर 2 भाग आहे. हे पण छान पुस्तकं आहे दोघी पण. युगंधर, शिवाजी सावंत. हा पुस्तक पण छान आहे. सुधा मूर्तीच्या 3000 टाके. याच्यात पण छान अशा कथा त्यांच्या जीवनात घडलेल्या आहेत, त्या लिहिलेल्या आहेत त्यांनी. वडीव ही पण कथा आहे. आणि तर हा पुस्तक आहे जपानमधल्या एका मुलीच्या, तोत्तो-चान नावाच्या मुलीच्या. आणि ती मुलगी एका शाळेत असते आणि तिला तिथं काहीच येत नाही आणि ती नेहमी खिडकीजवळ बसलेली असते आणि बाहेरच बघत राहते. जे बाहेर गाड्या वगैरे चालतात किंवा बँडवाले वगैरे जातात त्यांना ती बघत राहते. तर शिक्षकांची नेहमी तक्रार असते की तुमची मुली वर्गात लक्ष देत नाही असं. आणि शेवटी ह्या मुलीला तोत्तो-चानला शाळेतून काढलं जातं. मग तिची आई खूप दुःखात असते की माझी मुलगी अशी मस्तीखोर आहे तर तिला कोणतीच शाळा घेणार नाही असं. पण नशिबाने ह्या मुलीला एक शाळा भेटते आणि ती शाळेचं नाव आहे
तोमोई आणि ही शाळा चक्क आपल्या आगगाडीचे डबे असतात तिच्यात भरवली जाते. आगगाडीचे 5 डबे असतात आणि खूप छान असं सजवून आणि स्वतः मुख्याध्यापकांनी त्यांच्या मेहनतीने बनवलेली ही शाळा असते. आणि ती असं शाळेचं छान असं वातावरण असतं आणि ती छान अशी रुळून जाते. आणि त्यांची पण शाळा थोडी रानात किंवा जंगलात अशी भरवतात आणि खूप प्रेमळ शिक्षक असतात आणि तिला मित्र वगैरे पण खूप चांगले भेटतात आणि पुढे ती एक चांगली विद्यार्थिनी हुशार अशी बनते आणि आता ती जपानमधली एक चांगली अभिनेत्री बनलेली आहे तोत्तो-चान. आणि ह्या पुस्तकात जे जपानमध्ये बॉम्ब टाकले गेले अमेरिकेने 1945ला नागासाकी आणि हिरोशिमावर. तर त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये यांची जी तोमोईची शाळा असते ती जळून राख होते. तर ते युद्धाचं पण थोडंफार वर्णन दिलेलं आहे आणि तोत्तो-चान स्वतः डोळ्याने तिची शाळा खाक होताना बघते, पूर्ण जळून. आणि पूर्ण माणसांची जळून व्यवस्था खराब असते. पूर्ण माणसांची चामडी बिमडी निघालेली असते आणि जिकडं तिकडं धूळ असते. तर खूप खराब वातावरण असतं. तर थोडंफार जे जपानचे युद्ध आहे ते पण याच्यात दिलेलं आहे. तर छान असं पुस्तक आहे, तुम्ही नक्की वाचा. आणि काही शास्त्रज्ञांची पण आहे, स्टीफन हॉकिंग, आयझॅक न्यूटन, थॉमस एडिसन, सेक्रेटिस. तर शास्त्रज्ञांची पण बरीच पुस्तकं होती, पण आम्ही इकडं तिकडं भेट पण देतो. व्यंकटेश माडगूळकर, माणदेशी माणसं. तर हा पुस्तक मी कमीत कमी 100दा वाचला असेल. तर छान असं पुस्तक आहे आणि याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या मनाला लागून जाणाऱ्या आहेत. तर हे बघा, एवढ्या कथा आहेत आणि सामान्य माणसाच्या जीवनात जे दुःख असतं ते कधी न संपणारं असतं. तर ह्या पुस्तकात अशा कथा दिल्या आहेत, जे गरीब माणसं कसं जीवन जगतात त्याच्याबद्दल आहे. तर हे खूप आवडतं मला. बनगरवाडी हे पण छान पुस्तक आहे, छान अशी कादंबरी आहे. तर नक्की बघा, वाचून तुम्ही. पथेर पांचाली ही बंगालमधली कादंबरी आहे. विभूतिभूषण उपाध्याय यांनी 1929मध्ये लिहिलेली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी एक चित्रपट पण काढला आहे. तर एक गरीब ब्राह्मण असतो, त्याची 2 मुलं असतात. तर त्यांची स्टोरी आहे, कशी गरिबीमुळे त्या मुलाची छोटी बहीण असते ती मरून जाते. तर छान अशी कथा आहे दोघे भावंडांची. माझी काटे मुंडे हे पुस्तक आहे एका आदर्श शिक्षकाची. एक शिक्षकाने ठरवलं तर शाळा कितपर्यंत आदर्श आपण बनवू शकतो. तर अशी स्टोरी आहे. तर गोडचिरोलीसारख्या नक्षलवादी एरियातले हे एक छोटंसं गाव आणि शाळेच्या नावाने फक्त एक कुबट वास येणारी अशी एक खोली असते. तिथं हा शिक्षक जातो आणि 0% हजेरीपासून ते 100% हजेरी पूर्ण करतो. पहिल्यांदा जातो तेव्हा त्याला ट्रकवाले वगैरे भेटतात आणि ते ह्याला सांगतात की तुला जगायला आवडत नाही का, कशाला मरायला जातो असं. तरी तो शिक्षक जातो आणि अशी शाळा असते तिथं एक पण मुलगा येत नाही, अशी शाळा असते.
तर एखाद महिन्यापर्यंत तिथं कोणीच येत नाही आणि हे गुरुजीच्या प्रयत्नांनी, हे शिक्षकांच्या प्रयत्नांनी तिथं 100% शाळा भरते. आणि ते शोध लावता की मुलांना शाळेत यायला आवडतं की नाही असं. तर ते 4 दिवस गावात किंवा रानात किंवा शेतांमध्ये शाळा भरतात आणि 3 दिवस शाळेत असं करून. आणि ज्या मुलांना शाळेत यायला जमत नाही, ते लहान भावंडांना वगैरे सांभाळायचं असतं, अशा मुलांसाठी ते लहान भावंडांना शाळेतच घेऊन आणायला सांगतात आणि एक आजी ठेवतात लहान मुलांना सांभाळायला. आणि तिला ते 1 आणे 2 आणे असे पैसे मजुरी देतात आणि लहान मुलांना सांभाळायला लावतात. तर असे छान असे एक आदर्श शिक्षक जे म्हणजे शाळेला छान असं डेव्हलप करतात. तर सुंदर अशी कथा आहे माझे काठेमुंडूची शाळा. तर एक आदर्श शिक्षकाची स्टोरी आहे की शाळेला कुठून कुठपर्यंत पोहोचवायचं, एवढी म्हणजे त्यांच्याकडे अशी जिद्द असते. आणि नंतर खूप वर्षांनी या शाळेत जी मुलं शिकून खूप अशा नोकऱ्या वगैरे लावतात. तर एक विद्यार्थी याच शाळेचा मुख्याध्यापक होतो. तर अशी सुंदर अशी कथा आहे. आणि मी अजून एक कादंबरी वाचली होती, झाडा झडती. विश्वासराव पाटील म्हणून आहे लेखक. ती कादंबरी पण छान अशी आहे. तर मला एखादा महिना लागला होता ती वाचायला. तर ती खूप सुंदर अशी कादंबरी आहे. आणि साने गुरुजींची श्यामची आई हा पुस्तक पण छान आहे. तर खूप सारी पुस्तकं मी वाचलेली आहे आणि मला आवडतात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मी पार्ट 2 पण बनवणार. आणि हे अर्धे जे पुस्तक आहे त्यांची माहिती मी तुम्हाला पार्ट 2मध्ये नक्कीच देईल. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.